यार मयूर, आपल्या अंबोलीमध्ये पॉलिटेक्निक कॉलेज आहे म्हणून बरं झालं, नाही तर आपल्याला पण आपलं घर गाव सोडून दूर शिकण्यासाठी जावं लागला असतं. हा बरोबर आहे, पण या कॉलेजचा फायदा फक्त विद्यार्थ्यांना नाही तर इथे कित्येक लोकांना रोजगार मिळाला आणि कित्येक लोकांच्या जीवनामध्ये आधार मिळाला. कॉलेजमुळे रोजगार ते कसं सांगतो चल. ए मयूर, आज खूप लवकर आलास. हो, मित्रांनी नवीन ऍडमिशन घेतलंय, त्याला कॉलेज दाखवायलाच घेऊन आलो. अरे वा, छान दादू. पाहिजे असेल तर आपल्याकडे या कॉलेजच्या बाहेर स्वस्त रूम पण मिळतील हा. नाही, तो इथलाच आहे, पण माझे काही बाहेरून मित्र येणार आहेत, त्यावेळेस नक्की तुम्हाला सांगतो. हो चालेल. चला. ठीक आहे, तुझा डब्बा. थँक्यू दादा. हे बघ, तुला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं डिपार्टमेंट दाखवलं आणि वरती अजून भरपूर आहे, दाखवतो. ए सचिन, बरं तुमच्याकडेच येत होतो. ठीक आहे, तुमच्या मित्राचा डब्बा. हो दे. आणि विकास, तू विचारत होता ना रोजगार कसा, हे बघ उदाहरण. हो, या कॉलेजमुळे माझं घर आणि परिवार सुखी आहे, कारण बाहेरून येणारे विद्यार्थी माझ्याकडे रूम करून राहतात आणि मला त्याचा आधार मिळतो. हो दादा, माझे वडील गेल्यानंतर हे कॉलेजच आमचा आधार झाला. पैसे नव्हते, पण आज 100 डब्याची मेस आहे आपल्याकडे. हे आहेत काही उदाहरण. आणि या कॉलेजच्या बाहेर असे बरेच जण आहेत, जसं की चाय समोसावाला, झेरॉक्स जनरल स्टोअर वाला. अरे या कॉलेजनी बऱ्याच जणांना रोजगार दिला आणि नवीन पोरांना युवा उद्योजक बनवलं. खरंच खूप भारी वाटलं ना ऐकून. पण चला, निघतो मग. चला, मी पण येतो. हो. विकी, पण हे कॉलेज कोणी आणलं हे माहिती का तुला? कोणी? अरे आपल्या टोपे साहेबांनी, ज्यांनी पॉलिटेक्निक कॉलेज 2009 आपल्या अंबड शहर मध्ये आणलं. आणि आपल्या टोपे साहेबांना असे बरेच कामं केले. अरे कित्येक जीवनाचा आधार बनले ते आपले राजेश भैया टोपे, जे आपल्या अंबड शहराचे आमदार 2004 पर्यंतच होते. तरी देखील त्यांनी आपल्या अंबड शहरासाठी खूप मोठ्या मोठ्या योजना आणल्या. खरंच यार, धन्यवाद. तर आपण टोपे साहेबांना भेटून बोललो पाहिजे, ज्यांनी आपल्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांना सहज शिक्षणाची संधी मिळवून दिली. हो, बरं चल, तुला अजून बरंच कॉलेज दाखवायचंय. हे बघ, ही आपली कॅम्प्युटरची रूम. मग कसं वाटतंय तुला आपल्यासाठी टोपे साहेबांनी केलेलं कॉलेज? एकदम मस्त. उधळीन जीव तुझ्या पायी